चला तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत मस्त असं देहरादूनमधलं स्वस्त मार्केट शेअर करणार आहे। कधी उत्तराखंडात आले तर या मार्केटला जरूर भेट द्या। तर आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आणि मी बाल्कनीमध्ये वेट करत होते की कधी हा पाऊस थांबणार आणि आम्ही बाहेर निघू। ब्रेकफास्टमध्ये सकाळी छोले भटुरेचा बेत झाल्यामुळे दुपारी पोळी भाजी वरण भात बनवायचा खूप कंटाळा येत होता। मग मस्त अशी हेल्दी न्यूट्रेला बिर्याणी बनवली होती। अगदी खायला झणझणीत आणि टेस्टी लागते। कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। त्याबरोबर तोंडी लावायला मस्त असं टमाटर आणि कांदे घालून दह्याचा रायता बनवला होता। मी कोशिंबीर बनवली होती। फायनली दुपारी आम्ही पोहोचलो या मार्केटला। मार्केटमध्ये पोहोचल्या मला घंटाघर दिसले, त्यामुळे विचार केला की तुमच्यासोबत देखील शेअर करावं। भरपूरशा हिंदी मूवीच्या शूटिंगमध्ये तुम्ही या घंटाघरला बघितलं असेल। देहरादूनमध्ये कुठल्याही मूवीची शूटिंग झाली तर पिक्चरमध्ये तुम्हाला या पहिले घंटाघरचं दर्शन होईल। त्यानंतर मला या पैशाच्या माळा दिसला। जसं आपल्या महाराष्ट्रात लग्नात फुलांच्या माळा घातल्या जातात ना, तर इथे पैशाच्या माळा घातल्या जातात आणि या असली आहेत फ्रेंड्स। रात्री नवरोबांनी मस्त अशी कढीपत्त्याची चटणी ट्राय केली होती। फक्त यामध्ये मीठच मी घातलाय, बाकी सगळी प्रोसिजर नवरोबांनीच केली। ही चटणी नवरोबांनी इंस्टाग्रामला बघितली होती आणि फर्स्ट टाइमच बनवली होती, पण खायला एकदम मस्त टेस्टी लागते। जर का तुम्ही कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।